हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण ॲग्रीकल्चर प्रॉडक्टिव्हिटी अँड कॉजेस ऑफ लो ॲग्रीकल्चर प्रॉडक्टिव्हिटी इन इंडिया या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर या संपूर्ण भागामध्ये आपण ॲग्रीकल्चर प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय, ते कशा पद्धतीने त्याचं मोजमाप होतं आणि ॲग्रीकल्चर प्रॉडक्टिव्हिटी भारतामध्ये कमी असण्याची कोणकोणती कारणे आहेत, या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर सुरू करूया. शेती उत्पादकतेची संकल्पना ही गुणवत्तापूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. शेती व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी दर हेक्टर शेत पिकाचे उत्पादन वाढणे खूप आवश्यक असते. तसेच शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या आदानाचा म्हणजे इनपुटचा आणि मिळणाऱ्या उत्पादनाचा म्हणजे आउटपुटचा विचार करता शेती उत्पादकता हा एक महत्वाचा निकष ठरतो. स्वातंत्र्योत्तर काळात शेतमालाच्या उत्पन्नात झालेली वाढ ही प्रामुख्याने विस्तारित शेती पद्धतीचा परिणाम होते. मात्र भविष्यात शेती उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी प्रकर्षित शेती पद्धतीचा अवलंब करणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर आता आपण ऍग्रीकल्चर प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय हे समजून घेऊया. तर ऍग्रीकल्चर प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे शेती उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांच्या तुलनेत जेवढे उत्पादन मिळते त्याला शेतीची उत्पादकता असे म्हणतात. म्हणजेच दिलेल्या संसाधनाचा किती कार्यक्षमतेने वापर करून किती उत्पादन मिळते हे कृषी उत्पादकतेमधून स्पष्ट होत असते. शेतीची उत्पादकता मोजण्यासाठी आपण एक सूत्र वापरतो. ते म्हणजे शेतीची उत्पादकता बरोबर शेतमालाचे उत्पादन म्हणजे ॲग्रीकल्चर आउटपुट जे असेल भागिले शेतमालाच्या उत्पादनासाठी वापरलेले घटक. आता हे शेतमालासाठी वापरलेले जे उत्पादनाचे घटक आहेत त्याला आपण इनपुट्स म्हणतो. आणि ह्या शेतीच्या उत्पादनासाठी वापरलेल्या इनपुट्समध्ये शेतजमीन, शेतमजूर, बियाणे, खते, सिंचन, अवजारे या सर्व गोष्टीचा समावेश होत असतो. या सर्व घटकांना एकत्रितपणे शेतीविषयक आदाने असे म्हटले जाते. आणि या आदानाच्या सहाय्याने जे अन्नधान्य, नगदी पिके किंवा इतर शेतमालाचे उत्पादन होते त्याला आपण प्राधान्य म्हणजे आउटपुट असे त्याला म्हणत असतो. त्यामुळे शेतीची उत्पादकता ही आदान आणि प्रदान यांच्या संबंधावरती आधारित असते. समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 1 हेक्टर जमीन आहे आणि त्यात त्याने गव्हाचं उत्पादन केलं आणि 1 हेक्टर जमिनीमध्ये 30 क्विंटल गव्हाचं उत्पादन झालं. तर त्या गव्हाची उत्पादकता 1 हेक्टर बरोबर 30 क्विंटल एवढी झाली. आता समजा जर दुसऱ्या शेतकऱ्याने त्याच 1 हेक्टर शेतीमध्ये सुधारित बियाणे, खते आणि सिंचनाचा योग्य वापर करून गव्हाचं उत्पादन घेतलं, तर त्या 1 हेक्टरमध्ये 40 क्विंटलचं गव्हाचं उत्पादन झालं. तर दुसऱ्या शेतकऱ्याची उत्पादकता ही पहिल्या शेतकऱ्यापेक्षा जास्त होते. कारण पहिला शेतकरी त्या 1 हेक्टरमध्ये 30 क्विंटल गव्हाचं उत्पादन घेतो, तर दुसरा शेतकरी त्याच शेतामध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून 1 हेक्टरमध्ये 40 क्विंटल गव्हाचं उत्पादन घेतो. त्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याची उत्पादकता ही जास्त आहे असं म्हणता येईल. म्हणजे कृषी उत्पादकता मोजण्यासाठी साधारणपणे दर हेक्टर म्हणजे 100 गुंठे किंवा दर एकर म्हणजे त्याला आपण 40 गुंठे असं म्हणतो. या क्षेत्रफळाचा आधार घेतला जातो. तसेच शेतमालाचे उत्पादन पीक प्रकारानुसार मेट्रिक टन, क्विंटल किंवा इतर प्रमाणित एककामध्ये काय केलं मोजलं जात असतं. उदाहरणार्थ दर हेक्टर गहू उत्पादन किंवा दर एकर भात उत्पादन यावरून पिकाची उत्पादकता आपल्याला ठरवता येत असते. तथापि शेती उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उत्पादन घटकाचे एकत्रित मोजमाप करणे ही एक महत्वाची समस्या आहे. कारण जमीन, श्रम, भांडवल, खते, पाणी इत्यादी घटक भिन्न स्वरूपाचे असल्यामुळे त्याचे एकत्रीकरण करणे म्हणजे आपल्याला कठीण ठरते. म्हणूनच कृषी उत्पादकतेचे विविध प्रकार विचारात घेऊन जसे की आंशिक उत्पादकता म्हणजे त्याला आपण पार्शियल प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. तसेच एकूण उत्पादकता म्हणजे टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी हे आपण त्यामध्ये काय करतो विचारात घेत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती जर असेल तर ही उच्च कृषीची उत्पादकता असल्याचं लक्षण म्हणजे हाय प्रोडक्टिव्हिटी असलेलं लक्षण त्या शेतीचं आहे. त्यामुळे शेती अधिक फायदेशीर, कार्यक्षम आणि शाश्वत बनण्यासाठी कृषीची उत्पादकता वाढणे हे फार गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता पुढे आपण भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कोणकोणती कारणे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामधील पहिलं कारण आहे शेतीवरील लोकसंख्येचा वाढता भार. भारतीय शेतीची उत्पादकता इतर देशाच्या तुलनेत कमी असल्यामुळे एक मोठे समस्याजनक वास्तव आहे. आणि यामागे सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक कारणे आहेत. त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे शेतीवरती अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचा वाढता भार. भारतात अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे. जरी स्वातंत्र्योत्तर काळात या क्षेत्रावरती अवलंबून असणाऱ्या टक्केवारीत काही प्रमाणामध्ये घट झाली असली तरी प्रत्यक्षात शेतीवरती असणारा वाढता भार हा वाढतच चाललेला आहे. आज मी तुम्हाला एका उदाहरणाच्या साहाय्याने समजून सांगतो. आता 1951 मध्ये सुमारे 70% लोक हे शेतीवरती अवलंबून होते. स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक व सेवा क्षेत्राचा विस्तार झाला असला तरी 1991 मध्ये जवळपास 60% लोक हे शेतीवरती अवलंबून होते आणि 2001 मध्ये हे प्रमाण 58.2% वरती आले. तेच प्रमाण 2011 मध्ये 54.6% इतके झाले.
तर 2020-21 मध्ये ते प्रमाण 41.49% असे झालेले आहे. म्हणजे प्रतिशतमध्ये घट दिसत असली तरी वास्तव शेतीवरती अवलंबून असणारी संख्या ही कमी झालेली नाही. उलट लोकसंख्येच्या वाढीमुळे जो शेतीवरचा ताण आहे तो अधिकच वाढत चाललेला आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येला उद्योग व इतर क्षेत्रात पुरेसा रोजगार मिळाला नाही. परिणामी रोजगारासाठी पर्याय नसल्यामुळे अनेक लोक शेतीवरती अवलंबून राहण्यास काही झाले भाग पडलेले आहेत. त्यामुळे शेतीमध्ये अदृश्य बेकारी वाढली. म्हणजे जरी ते शेती करत असले तरी उत्पादन क्षमता त्यानुसार वाढत नाही. या व्यतिरिक्त शेतकरी कुटुंबाचा पालन पोषणाचा खर्च हा सतत वाढत आहे. अन्न, शिक्षण, आरोग्य व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर खर्च करावा लागतो. ज्यामुळे शेतीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक साधनसामग्री, आधुनिक शेती संबंधी उपाय, तसेच खत, बीज, सिंचन व मशिनरी खरेदीसाठी निधी उपलब्ध राहत नाही. या सर्व कारणामुळे शेतकरी आपली जमीन आधुनिक तंत्राच्या मदतीने उत्पादनक्षम बनवू शकत नाही आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता ही कमी राहते. भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेमागील दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जमीनदारी पद्धतीचा वारसा. ही पद्धत ब्रिटिश काळापासून चालत आलेली असून तिचा थेट परिणाम शेतकरी वर्गावर आणि शेतीच्या उत्पादन क्षमतेवरती झाला आहे. ब्रिटिश शासनाने जमीन महसूल गोळा करण्यासाठी जमीनदारी पद्धत सुरू केली. यामध्ये मुख्यतः जमीनदार हे शहरात राहत आणि जमीन त्यांच्याजवळ असली तरी प्रत्यक्ष शेती करण्याचा किंवा शेतीमध्ये सुधारणा करण्याचा काही त्यांच्याकडे अनुभव नव्हता. जमीनदार ही शेतकऱ्याकडून कर वसूल करत आणि कुळाचे आर्थिक शोषण करत. कुळाला कोणत्याही क्षणी त्यांच्या ताब्यातून काढून टाकण्याचा अधिकार हा जमीनदाराला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन सुरक्षा नव्हती आणि ते शेतीमध्ये सुधारणा किंवा आधुनिक पद्धती वापरण्यास प्रोत्साहित होत नव्हते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बिहारच्या काही भागात या पद्धतीमुळे शेतकरी जमीन सुधारण्याऐवजी फक्त गरजेनुसार शेती करत, ज्यामुळे शेतीतून उत्पादनही कमी होत होते. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन करण्यासाठी विविध कायदे केले. जसे की शेतकऱ्यांना जमीन ताब्यात ठेवण्याची सुरक्षा देण्यासाठी कुळ कायदे केलेत. त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीकडे जमीन खूप जास्त प्रमाणात नसावी आणि अतिरिक्त जमीन गरजू शेतकऱ्यांना वाटप करावी यासाठी कमाल जमीन धारणा कायदा केला. त्याच पद्धतीने जमीन सुधारणा आणि पाणी पुरवठा, खते, बी बियाणे यासाठी कसबी जमीन व नूतनीकरण योजना ही राबवलेली होती. मात्र या सुधारणा पूर्णपणे यशस्वी झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी जमीनदाराची सत्ता अजूनही कायम आहे आणि कुळांना योग्य मोबदला मिळत नाही. बहुतेक शेतकरी छोटे व किरकोळ जमिनीवरती अवलंबून असल्यामुळे आधुनिक पद्धती म्हणजे उच्च दर्जाचे बियाणे असेल, सिंचन व्यवस्था असेल किंवा खत व शेती मशिनरी हे वापरण्यास ते सक्षम नाहीत. या जमीनदारी पद्धतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलताही कायम राहिली आहे. तसेच जमीनदार प्रामुख्याने महसूल संकलनावरती लक्ष केंद्रित असल्यामुळे शेती सुधारणा आणि तंत्रज्ञानाच्या वापरावरती त्यांनी कुठल्या प्रकारचे भर दिलेला नाही. त्यामुळे शेतीची उत्पादकताही कमी राहिली. त्यामुळे शेतकऱ्याचे जीवनमानही सुधारले नाही. भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेमागील तिसरे महत्वाचे कारण म्हणजे शेत जमिनीचे लहान आकार किंवा आपण शेतजमिनीचे विभाजन व तुकडीकरण हे त्याचा सांगू शकतो. भारतात सातत्याने शेतजमिनीचे विभाजन आणि तुकडीकरण हे होत आले. या पाठीमागील अनेक कारणे आहेत. जसे की वाढती लोकसंख्या असेल, तसेच शेतीवर निर्माण झालेला अतिरिक्त भार असेल, वारसा हक्काचे कायदे आणि इतर सामाजिक सांस्कृतिक घटक या पाठीमागे आहेत. परिणामी शेतकऱ्याकडे असलेल्या जमिनीचे सरासरी आकारमान हे सतत कमी होत गेलेले आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. भारतातील धारणा क्षेत्राचे सरासरी आकारमान सध्या 1.2 हेक्टर पेक्षा कमी आहे. ते 1991 ते 2000 या काळात दरडोई लागवडीखाली क्षेत्र हे 0.43 हेक्टरवरून 0.20 हेक्टर पर्यंत कमी झाले आणि सध्या हे प्रमाण 0.12 हेक्टर इतके छोटे झालेले आहे. या लहान शेत जमिनीवर आधुनिक तंत्राचा वापर करणे हे खूप कठीण ठरते. तसेच सुधारित शेती पद्धती वापरण्यास, त्याचप्रमाणे उच्च दर्जाचे बियाणे किंवा यंत्रसामग्री, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा सोयी याची व्यवस्था करण्यास अडथळे येतात. तसेच लहान शेत जमिनीमुळे पाणी पुरवठ्याची स्थिर व्यवस्था करणे कठीण होते. त्याचप्रमाणे बांध बंदस्ती करता येत नाहीत आणि शेतीसाठी लागणाऱ्या मोठ्या यंत्रसामग्रीचा पण वापर होऊ शकत नाही. याशिवाय शेतकऱ्यामध्ये सीमारेषांवरून वाद उद्भवतात. त्याचप्रमाणे जमीन वाटप किंवा मालकी संबंधी वाद निर्माण होतात. ज्यामुळे शेतकऱ्यांचा बराचसा वेळ, श्रम आणि आर्थिक संसाधने वाया जातात. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याची संधीही मर्यादित राहते. त्यामुळे शेतीची उत्पादकताही कमी होते. कारण लहान शेतकऱ्याकडे आधुनिक पद्धती वापरण्यासाठी आवश्यक ते साधने, तंत्रज्ञान, वेळ आणि हा निधी उपलब्ध नसतो. तसेच जमीन विभाजनामुळे शेतीवरती दीर्घकालीन गुंतवणूक करणे अवघड होते. ज्यामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये सातत्य राहत नाही. त्यामुळे शेतीची उत्पादकताही कमी होते. भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेमागील चौथे कारण म्हणजे पारंपरिक उत्पादन पद्धतीचा अवलंब, ज्याचा परिणाम थेट उत्पादनावरती होतो. आजही बहुसंख्य शेतकरी जुनी पद्धती वापरतात. यामागे मुख्य कारण म्हणजे परंपरेचा पगडा, त्याचप्रमाणे आर्थिक दुर्बलता, तसेच तांत्रिक ज्ञानाचा अभाव आणि माहितीची कमतरता ही कारणे आहेत. तसेच जमीनचा आकार जर लहान असेल
तर त्यामुळे जमिनीच्या आकारमानामुळे शेतकरी जमिनीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास अडथळा त्यामध्ये येत असतो. त्याचबरोबर शेतकरी अंदाजे किंवा चुकीच्या प्रमाणामध्ये रासायनिक खत वापरतात, ज्यामुळे उत्पादन खर्च जास्त होतो, पण उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बंगालमध्ये काही छोटे शेतकऱ्यांनी शेतीला खत जास्त दिले, परंतु त्याचा परिणाम असा झाला, की उत्पादनामध्ये जो काही फरक आहे, तो फरक फारसा पडला नाही. कारण खतं जे आहे योग्य प्रमाणामध्ये खत देणं गरजेचं होतं. ते योग्य पद्धतीने दिले असल्यामुळे ते उत्पादन योग्य पद्धतीने झालं नाही. त्याची उत्पादकता काय झाली, कमी झालेली होती. शेवटी महागाई आणि आर्थिक मर्यादेमुळे शेतकरी जुने व कालबाह्य तंत्र वापरत राहतात आणि परिणामी उत्पादनाची जी क्षमता आहे, ती मर्यादित राहते आणि शेतकऱ्याला अपेक्षित आर्थिक मूल्य त्यातून मिळू शकत नाही. भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेमागील 5वे महत्त्वाचे कारण म्हणजे पाणी पुरवठ्याची टंचाई. जलसिंचन हा शेती उत्पादनाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण अजूनही भारतात शेती निसर्गावरती अवलंबून आहे. तसेच पावसाच्या अनियमिततेमुळे शेती ही बेभरवशी ठरते. काही भागात मान्सून उशिरा येतो, तर काही भागात मान्सून लवकर येतो. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते, ज्यामुळे त्याचा उत्पादन खर्च वाढतो आणि त्यांची मेहनत सुद्धा कधी त्यांना करावी लागत असते. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 1951 मध्ये भारतात ओलिताखालील क्षेत्राचे प्रमाण हे फक्त 18% होते. तर ते 2020-21 पर्यंत हे प्रमाण वाढून 43% पर्यंत झालेले आहेत. याचा अर्थ अजूनही 57% क्षेत्र हे पाणी पुरवठ्यापासून काय वंचित आहे. जरी स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने नियोजनाद्वारे सिंचन प्रकल्पावरती जरी मोठा खर्च केला असला, तरी भांडवल खर्चाच्या तुलनेमुळे सिंचनाचे क्षेत्र अपेक्षेप्रमाणे वाढले गरजेचं होतं, ते वाढलेलं नाही. म्हणजेच पाणी पुरवठ्याच्या अपुऱ्या सोयीमुळे शेतकऱ्यांना 2 किंवा 3 पिके घेणे शक्य होत नाही. आता महाराष्ट्र आणि राजस्थानमधलं एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्र किंवा राजस्थानमध्ये अनेक भागात जिथे पाणी पुरवठा अनियमित आहे, तिथे शेतकरी फक्त एकाच पिकावरती अवलंबून राहतात. पाण्याचा अभाव असल्यामुळे दर हेक्टरी उत्पादन तिथं काय राहतं, कमी राहतं. यातून असे स्पष्ट होते की पाणी पुरवठा व्यवस्थेतील अपूर्णता थेट शेतीची उत्पादकता कमी करण्याचं प्रमुख कारण आहे. पुढील 6वं कारण आहे शेतकऱ्याचे दारिद्र्य व कर्जबाजारीपणा. भारतातील शेतकरी वर्ग अत्यंत गरीब आहे आणि त्यांचे उत्पन्न तर फारच कमी आहे. त्यातच घरगुती व उपभोग खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्याकडे शेतीसाठी आवश्यक असणारे भांडवल हे नसते. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या साधन सामग्रीची किंमत सातत्याने वाढत असल्यामुळे त्यांना खरेदीसाठी प्रचंड रक्कम त्या ठिकाणी मोजावी लागते. मात्र त्यांना जो कर्ज पुरवठा आहे, तो कर्ज पुरवठा सहजपणे मिळत नाही. त्यामुळे वेळेवरती खत, बियाणे, कीटनाशक किंवा ट्रॅक्टर सारखी यंत्रसामग्री किंवा इतर आधुनिक साधने त्यांना वापरता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांना शेतीवरती कामे त्यामुळे वेळेवरती करता येत नाही. तसेच साधन सामुग्रीची दुरुस्ती, तसेच देखभालीचा खर्च त्यांना करता येत नाही. त्यामुळे शेतीवरती ताण हा वाढत जातो. यामुळे उत्पादन क्षमता त्यातून काय होती, कमी होत असते. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र, बिहार किंवा उत्तर प्रदेशातील अनेक छोटे शेतकरी आर्थिक दुर्बलतेमुळे संकरित बियाणे असेल, रासायनिक खते किंवा आधुनिक यंत्रसामग्री वापरू शकत नाहीत. त्यांना पारंपरिक पद्धतीने शेती करावी लागते आणि तुटपुंज्या उत्पन्नावरती समाधान मानावं लागतं आणि परिणामी उत्पादन कमी होतं, शेतीतील नफा मर्यादित राहतो आणि शेतकऱ्याचे जीवनमान सुधारत नाही. सरतेशेवटी शेतकऱ्याचे दारिद्र्य हे शेती सुधारणा व उत्पादन वाढण्यावरती थेट परिणाम करणारे घटक आहेत. आता आपण शेतकऱ्याचे दारिद्र्याच्या अनुषंगाने बोललो. आता शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा हे एक सुद्धा महत्वाचं कारण, ज्यामुळे शेतीची उत्पादकता ही कमी राहत असते. आर्थिक दुर्बलतेमुळे शेतकऱ्यांना सतत शेतीसाठी कर्ज घ्यावे लागते. त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही आणि ते वेळेवरती कर्जफेड करू शकत नाही. या परिस्थितीमध्ये कर्जाचे दृष्टचक्र तयार होते, ज्याचा परिणाम थेट शेतीच्या उत्पादनावरती होतो. डॉक्टर सुखात्मे हे काय म्हणतात, की भारतीय शेतकरी कर्जात जन्म घेतो, आयुष्यभर कर्जाचा बोजा घेऊन जगतो व कर्जाचा वारसाच ठेवून जगाचा निरोप घेतो. यातूनच शेतकऱ्याच्या आर्थिक स्थिती काय येते हे स्पष्ट होतं. 1951 मध्ये गोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती नेमली आणि या समितीने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकूण कर्जापैकी 93% कर्ज हे सावकाराकडून घेतात हे त्यातून स्पष्ट केलेलं आहे. तसेच अतिरिक्त व्याजदरामुळे सावकारी कर्जातून शेतकऱ्याची मुक्तता होत नाही. तसेच स्वातंत्र्योत्तर काळात कृषी पुनर्वित्त महामंडळ, बँकाचे राष्ट्रीयकरण, तसेच सहकारी पतपुरवठ्याचा विस्तार यासारख्या उपाययोजनामुळे संस्थात्मक पतपुरवठा वाढला, तरीही शेतमाल विक्री व्यवस्थेतील जे दोष आहेत, ते दोष अजूनही कायम आहेत. परिणामी उत्पन्न अपुरे असल्यामुळे शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा कमी झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, खते, बी बियाणे किंवा यंत्रसामग्री वापरणे कठीण होते आणि परिणामी शेतीची उत्पादकता ही कमी राहते.
सातवे कारण आहे निरक्षरता व अज्ञानाचा पगडा. भारतीय शेतीमध्ये अल्पोत्पादकतेमध्ये हे एक महत्वाचं कारण आहे. 2001च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील निरक्षरतेचे प्रमाण हे 35% होते. तर 2011 मध्ये हे प्रमाण 25.6% वर आले. तथापि ग्रामीण भागात निरक्षरतेचे प्रमाण हे अजूनही जास्त आहे. तसेच शिक्षणाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन हा संकुचित होतो. तसेच केवळ साक्षर असणे पुरेसे नाही, किमान प्राथमिक शिक्षण मिळणे हे आवश्यक आहे. ज्यामुळे शेतकरी वैज्ञानिक व आधुनिक पद्धती समजू शकतील आणि त्याचा स्वीकारही करू शकतील. तसेच शिक्षणाच्या कमतरतेमुळे शेतकरी दैववादी, अंधश्रद्धाळू, रूढीपरायण व परंपरेचा पगडा जपणारा राहतो. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान किंवा सुधारित शेती पद्धती स्वीकारण्यास तो विरोध करतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. काही ग्रामीण भागात शेतकरी ड्रिप सिंचन किंवा सुधारित बी बियाणे वापरण्यास विरोध करतात. कारण त्यांना नव्या तंत्रावरती विश्वास नसतो किंवा त्याला माहितीही नसते. तसेच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यामध्ये अनेक गैरसमज पसरतात. परिणामी शेतकरी जुने व पारंपरिक तंत्र वापरत राहतो. त्यामुळे शेतीची उत्पादकता ही कमी राहते. यामुळे शेतीची उत्पादकता वाढवणे कमी कठीण होते. तसेच शिक्षण व प्रशिक्षणाच्या अभावामुळे शेतकरी सुधारित तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकत नाहीत. कीटकनाशक असेल किंवा खते किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करू शकत नाहीत. पुढील 8वं कारण आहे शेतमाल विक्री व्यवस्थेतील दोष. भारतात शेतमाल विक्रीसाठी असलेली व्यवस्था अनेक त्रुटींनी भरलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही आणि उत्पादन वाढवण्याची प्रेरणा त्यातून कमी होते. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे एपीएमसी यामध्ये व्यापारी वर्ग संघटित असतो आणि त्यांचे बाजारपेठेवरती वर्चस्व असते. त्यामुळे घाऊक व किरकोळ व्यापारामध्ये संगनमत असल्यामुळे शेतकऱ्याला चांगल्या दरावरती माल विकणे कठीण होते. तसेच शेतकरी बाजारातील किमतीचा चढ उतार समजून न घेता लगेचच शेतमाल बाजारात आणतो. तसेच जास्त माल बाजारात आल्यामुळे किमती घसरतात आणि किमती घसरल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कमी किंमत मिळते. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते. याशिवाय दलाल, मध्यस्थ याद्वारे शेतकऱ्याला लुबाडले जाते. काही वेळा प्रमाणित वजने व मापे वापरली जात नाहीत. परिणामी शेतकऱ्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळत नाही. त्याच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळत नाही. यातून स्पष्ट होते की विक्री व्यवस्थेतील दोष हे शेतकऱ्याच्या उत्पन्नावरती थेट परिणाम करतात आणि शेती उत्पादन वाढवण्यास अडथळा निर्माण करतात. पुढील 9वे कारण आहे प्रेरणादायी वातावरणाचा अभाव. शेतकरी गरीब, निरक्षर, अज्ञानी, अंधश्रद्धाळू व परंपरावादी असल्यामुळे त्यांना स्वतःच्या प्रगतीसाठी आवश्यक प्रेरणा मिळत नाही. यावर जाती व्यवस्था, कुटुंब पद्धती, सामाजिक प्रथा, परंपरा याचा पगडा असल्यामुळे तसेच राजकारणाचाही मोठा परिणाम त्याच्यावरती होत असतो. तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यामध्ये सहकार्यापेक्षा द्वेष व मत्सर जास्त दिसतो. खेड्यामध्ये तर भाऊबंदकीचे राजकारण चालते, ज्यामुळे शेतकरी आपली प्रगती सहजपणे सुरू ठेवू शकत नाही. एक प्रसिद्ध म्हण आहे, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती आवडत नाही. म्हणजेच जर एखादा शेतकरी प्रगती करत असेल तर इतर शेतकरी किंवा समाजातील काही लोक त्याला विरोध करून त्या प्रगतीपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. याशिवाय ग्रामीण समाजातील पक्षीय गटतट, त्याचप्रमाणे राजकारणाचा प्रभाव आणि सामाजिक द्वेष यामुळे विकासाला पोषक वातावरण तयार होत नाही. तसेच शेतकरी एकत्र येऊन नव्या तंत्रज्ञानाचा वापर किंवा उत्पादन सुधारणा करण्याच्या योजना राबवू शकत नाही. परिणामी शेतीत सुधारणा, उत्पादनामध्ये वाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा मर्यादित राहतो. यामुळे शेतीची उत्पादकता कमी होते. पुढील 10वे कारण आहे व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव. आजही बहुसंख्य शेतकरी शेतीला केवळ उदरनिर्वाहाचे साधन मानतात आणि त्यात व्यावसायिक विचार त्यामध्ये करत नाहीत. त्यामुळे शेतीतील नफा कमवण्याची संधी गमावते. जर शेतकऱ्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करायचा असेल तर शेतकऱ्याने उत्पादन खर्च व उत्पन्न याची तुलना करून पिकाची निवड करणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करून उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. तसेच बाजारपेठेचा अभ्यास करून कोणत्या पिकाला चांगला दर मिळवणे हे शेतकऱ्यांनी ठरवणे आवश्यक आहे. तसेच शेतमालाची योग्य किंमत येईपर्यंत त्याची साठवणूक आणि व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेतमालाची व्यवस्थित पॅकिंग व प्रतवारी करणे, ज्यामुळे त्या बाजारात चांगला बाजारभाव, चांगली किंमत मिळू शकेल. परंतु भारतीय शेतकरी या बाबीकडे लक्ष देत नाही. बऱ्याच वेळा तो आपले उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतो, पण शेतमालाची विक्री करताना तो बेफिकीर राहतो. योग्य साठवणूक व पॅकिंग न केल्यामुळे त्याला अपेक्षित किंमत मिळत नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. काही राज्यामध्ये भाजीपाला किंवा फळाचे उत्पादन जास्त असते, पण योग्य पॅकिंग किंवा बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला योग्य किंमत मिळू शकत नाही. यामुळे उत्पादन व विक्रीत तूट निर्माण होते आणि शेतीची उत्पादकता ही अल्प राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पन्नाबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन अंगीकारणे हे गरजेचे आहे. अन्यथा आधुनिक पद्धती वापरल्या तरी उत्पादनाचा आर्थिक लाभ मिळवणे कठीण होते. पुढील 11वा मुद्दा आहे नैसर्गिक आपत्तींचा धोका. भारतीय शेती अजूनही निसर्गावरती अवलंबून आहे आणि विशेषतः पावसावरती.
म्हणजे कधी पाऊस जास्त पडतो तर कधी अपुरा पडतो, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पादन घटते. एक उदाहरण सांगतो. 2019 मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस खूप कमी पडल्यामुळे ऊस आणि भाताची जी लागवड झाली होती त्यामुळे प्रभावित झालेली होते. त्याच पद्धतीने काही वेळा वादळाचा तडाखा बसतो किंवा पावसामुळे पिकाची हानी होते. 2020 मध्ये बंगालच्या किनाऱ्याजवळ जिल्ह्यामध्ये वादळामुळे धानाची जी लागवड होती ती नष्ट झालेली होते. तसेच हवामानामध्ये काही सूक्ष्म बदल होतात. म्हणजे वातावरणातील तापमान किंवा आर्द्रतेतील बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे पिकाची नासाडी होते. त्याचप्रमाणे पर्यावरणीय असमतोल निर्माण होतो. म्हणजे सतत होणारी अतिउष्णता किंवा अचानक थंडीमुळे शेतीची जोखीम ही पूर्णपणे वाढत असते. हे सर्व घटक उत्पादनामध्ये अनिश्चितता निर्माण करतात. त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या पिकावरती पूर्ण नियंत्रण नसल्यामुळे आधुनिक पद्धती वापरली तरी उत्पादन क्षमता जी आहे ती मर्यादित त्यातून राहत असते आणि परिणामी शेतीची उत्पादकताही अल्प राहत असते. पुढील 12 कारण आहे शेती संशोधनाकडे दुर्लक्ष. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने शेती सुधारण्यासाठी काही पावले उचलले असले तरी संशोधन आणि विकासासाठी पुरेसा निधी व संसाधने उपलब्ध करून दिली गेली नाहीत. ज्या प्रमाणात लोक शेतीवरती अवलंबून आहेत त्या प्रमाणात कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, कृषी शाळा या संस्थांची संख्या किंवा दर्जा अपेक्षित स्तरावरती नाही. परिणामी संशोधन आणि प्रशिक्षणाचा लाभ हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. तसेच भारतातील फार मोठी लोकसंख्या ही पारंपरिक शेतीवरती अवलंबून आहे. यामुळे सुधारित आणि उच्च उत्पादन देणारी संकरित बियाणे विकसित करणे हे अत्यंत आवश्यक आहे. तसेच कृषी संशोधनाची कमी केवळ बियाणापुरतीच मर्यादित नाही. सिंचन पद्धती, खताचे प्रमाण, कीटकनाशके, आधुनिक यंत्रसामग्री आणि मातीचे परीक्षण या बाबतीतही शेतकऱ्यांना पुरेशी माहिती मिळत नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील काही भागात सुधारित ऊसाचे वाण विकसित झाले तरी त्या वाहनाचा प्रचार आणि प्रशिक्षण पुरेशा प्रमाणापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही आणि परिणामी शेतकरी जुन्या पद्धतीनेच पिकवतो. त्यामुळे त्याची उत्पादकता ही मर्यादित राहते. शेवटी शेती संशोधनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतीय शेती ही आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मागे राहिलेली आहे. त्यामुळे संशोधनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन जे देण्याची संधी आहे ती संधी मिळालेली नाही. त्याचप्रमाणे हवामानास अनुरूप पिके निवडण्यास कठीण जातात. त्यामुळे शेतीची उत्पादकता इतर देशाच्या तुलनेने अल्प राहिलेली आहे. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये शेतीची अल्प उत्पादकता कमी असण्याची कारणे पाहिलेली आहेत. धन्यवाद.